नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आता भैरवी पुन्हा एकदा अनिशला बोलवायला येते आणि म्हणते की अनिश, सगळेजण जेवायला बसले, चल जेवायला। तेव्हा अनिश तिला स्पष्टपणे नाही म्हणतो। तेव्हा भैरवी म्हणते, बाबांनीच मला तुला इथे बोलावण्यासाठी पाठवलं आहे, प्लीज त्यांच्यासाठी तरी चल। तेव्हा अनिश तिला म्हणतो की त्यांना मला घराबाहेर काढायला काहीच नाही वाटलं आणि मला आता जेवायला बोलवताय। तेव्हा भैरवी म्हणते की कोणी आपल्या बापाचा एवढा तिरस्कार कसा करू शकतो। तेव्हा अनिश तिला म्हणतो की तू गप्प बस, मला शिकवू नकोस। माझ्याच घरातून माझा अपमान करत मला जेव्हा घराबाहेर काढलं त्यावेळी मला कसं वाटलं असेल। तेव्हा भैरवी त्याला म्हणते की असं वेडापणा करू नकोस अनिश, जे झालं ते विसरून जा। त्यावर तो म्हणतो की तुझ्यासाठी सगळं सोपं आहे, पण माझ्यासाठी हे विसरणं सोपं नाहीये। तितक्यात आता ती मुलगी तिथे आलेली असते आणि दोघांतलं बोलणं ऐकू लागते। अनिश भैरवीला म्हणत असतो की हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळेच माझ्या वडिलांनी मला माझ्याच घरातून बाहेर काढलं। हे ऐकल्यानंतर आता भैरवी त्याला म्हणते, त्या गोष्टीसाठी सुद्धा तू आता मला ब्लेम करतोयस। पुढे ती म्हणते की आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण ठरवलं होतं की सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून फाईट करायच्या, सगळ्या गोष्टींना आपण तोंड द्यायचं। आता तू मला एकटीला सोडून आलायस, मी एकटी पडलीये। तेव्हा अनिश म्हणतो की एकटं तर मी पडलोय, कारण सगळेजण तुझ्यासोबत आहे। आता अनिश तिला म्हणतो की मी घरी जेवायला येणार नाहीये, तू इथून जा, मी बाहेर खाईन, पण त्या घरातलं आता जेवण करणार नाही। त्यामुळे आता त्यांच्यातलं वाद वाढतच चाललेला असतो। त्यामुळे अनिश खूपच रागात असतो आणि रागातच तो तिला आता तिथून जायला सांगतो। त्यामुळे आता भैरवी चुपचाप तिथून निघून जाते। हे सगळं जेव्हा ती मुलगी चोरून बघत असते तेव्हा ती खूप खुश होते आणि मनाशीच बोलते की मी तर भैरवीच्या आयुष्यात आग लावायला आले होते, पण ऑलरेडी तिच्या आयुष्यात ठिणगी पडलेली आहे, मला फक्त फुंकर मारायची गरज आहे। भैरवीने जसं माझा बिझनेस चोरून माझी जागा घेतली तसं मी आता तिचा नवरा चोरणार आहे, असं म्हणून आता ती तिथून जाते। आता इकडे अनिश बाहेरून वडापाव आणून खात असतो। तितक्यात ती मुलगी त्याच्यासाठी टिफिन घेऊन येते आणि त्याच्यासमोर टिफिन बॅग धरते। आता अनिश जेव्हा तिला बघतो तेव्हा तिला म्हणतो की तुम्ही, त्यावर ती म्हणते की हो, मला माहित आहे की तुम्ही उपाशी आहात, त्यामुळे मी तुमच्यासाठी खास माझ्या घरून जेवण बनवून आणलंय। तेव्हा अनिश तिच्याकडे बघू लागतो। तेव्हा ती म्हणते की मला माहितीये तुम्ही मला आणि मी तुम्हाला ओळखत नाही, पण मला माणूस कळतो, त्यामुळेच मी हे सगळं तुमच्यासाठी करतीये। आता ती त्याला टिफिन उघडून देते आणि जेवायला सांगते। आता अनिश जेवू लागतो तेव्हा ती त्याला विचारते की कसं झालं। त्यावर अनिश म्हणतो की खूप छान। तेव्हा ती म्हणते, खरं बोलताय की फक्त माझ्या समाधानासाठी। त्यावर अनिश म्हणतो, मी अगदी मनापासून बोलतोय, कारण ही भाजी तसली मला आवडत नाही, पण तुम्ही एवढी छान बनवलीये की मला खरंच आज पहिल्यांदा ही भाजी आवडलीये। खरंच तुमच्या हाताला चव आहे। त्यामुळे आता ती मुलगी खुश होते। तेव्हा ती अनिशला म्हणू लागते की मला या गोष्टीवर विश्वास नाहीये, जेव्हा तुम्ही पूर्ण डब्बा संपवाल तेव्हा माझा या गोष्टीवरती विश्वास बसेल। त्यामुळे आता अनिश पूर्ण डब्बा फिनिश करतो। आता ती तिच्या जवळची पाण्याची बॉटल अनिशला देते। अनिश आता तिच्या हातातून ती बॉटल घेतो आणि पाणी पितो। तेव्हा ती त्याला विचारू लागते, तुम्ही इतक्या रात्रीचे एकटे असे बाहेर आणि एवढ्या थंडीमध्ये आणि एवढ्या डासामध्ये झोपणार, हे मला अजिबात पटत नाहीये। त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या घरी येऊ शकता। त्यावर अनिश तिला म्हणतो की खरंच नको, कारण तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय तेच खूप आहे। तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला कधी एकटं वाटलं आणि तुम्हाला कधी माझी गरज लागली तर एनी टाइम तुम्ही मला सांगू शकता, असं म्हणत आता ती त्याला बाय करते आणि तिथून निघून जाते। इकडे अशोक मामा अनिशचा विचार करत असतात। तितक्यात भैरवी तिथे येते आणि त्यांना म्हणते की हे काय बाबा, तुम्ही अजून जेवायला सुरुवात केली नाहीये। त्यावर अशोक मामा तिला म्हणतात की चल तू पण बस जेवायला। आता भैरवी सुद्धा अनिशचा विचार करू लागते। तेव्हा अशोक मामांचं तिच्याकडे लक्ष जातं। तेव्हा ते म्हणतात की काय झालं, कसला विचार करतीयेस, अनिशचा ना? त्यावर भैरवी म्हणते की हो बाबा, अनिश सकाळपासून उपाशी आहे, त्यामुळे माझ्या गळ्याच्या खाली घास उतरत नाहीये। तेव्हा अशोक मामा म्हणतात, त्याचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, माझा मुलगा आहे, मी त्याला चांगलं ओळखतो, तो कोणासाठीही स्वतःला त्रास करून घेणारा नाहीये। तेव्हा तू जेवण करून घे आणि काळजी करू नकोस।
तेव्हा भैरवी म्हणते, पण एवढ्या रात्री आता थंडी वाढलीये आणि डास पण वाढलेत, तो कसा एकटा झोपणार? त्याने ब्लँकेट पण घेतली नाहीये. मी असं करते, जाऊन त्याला ब्लँकेट देऊन येते. त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही नको, आता तो जागा असेल आणि उगाचच तू गेल्यानंतर तुझ्याशी वाद घालत सगळी सोसायटी जमा करेल. त्यापेक्षा मीच थोड्या वेळाने जातो आणि तो झोपल्यानंतर त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकून येतो. आता भैरवी म्हणू लागते, पण असं किती दिवस चालणार आहे बाबा? मी त्याला बोलवायला गेले होते, पण तो माझ्याशी एकदमच तोडून बोलला. त्यावर अशोक मामा म्हणतात की मीही याच गोष्टीचा विचार करत होतो. मला माहीत आहे अनिश खूप हट्टी आहे, त्यामुळे तो स्वतःहून तर इथे येणारच नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल. तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. आता इकडे अनिश झोपलेला असताना ती मुलगी त्याच्यासाठी ब्लँकेट घेऊन येते आणि त्याच्या अंगावरती हळूच टाकते. आता ती मुलगी तिच्या पर्समधून एक चिठ्ठी काढते आणि अनिशच्या जवळ ठेवते. तितक्यात तिला कुणीतरी येण्याचा भास होतो, त्यामुळे ती पटकन तिथून निघून जाते. आता तिथे अशोक मामा आलेले असतात. आता त्यांनी अनिशसाठी ब्लँकेट आणलेली असते. जेव्हा ते त्याला बघतात तेव्हा त्याने ऑलरेडी ब्लँकेट ओढलेली असते. हे बघून आता अशोक मामा त्याच्याजवळ येतात आणि स्वतःशीच हसत म्हणू लागतात, किती वेडी आहे भैरवीस. मी तुला म्हणालो होतो ना की तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. अनिश त्याची काळजी स्वतः घेईन, तो दुसऱ्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार नाही. आता इकडे अशोक मामा येऊन झोपतात. तेव्हा त्यांना अचानकच त्रास होऊ लागतो, त्यामुळे ते उठून त्यांचे गोळ्या औषधं शोधू लागतात. तितक्यात भैरवी तिथे येते आणि तिच्या हातातल्या गोळ्या त्यांच्या समोर धरत म्हणते की हेच शोधत होतात ना? आता अशोक मामा भैरवीकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी त्यांना विचारते की का लपवलं तुम्ही आमच्यापासून? तेव्हा अशोक मामांना काही बोलताच येत नसतं. तर भैरवी त्यांना विचारू लागते की एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवलीत बाबा? का असं वागलात? तेव्हा अशोक मामा म्हणतात की भैरवी, तुझ्यावरती संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे. तेव्हा भैरवी म्हणते, पण असं कोणाला त्रास देऊन तुम्ही तुमच्या जीवाशी का खेळलात बाबा? मला असा बिझनेस करायचा नाहीये की ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका होईल. त्यावर ते म्हणतात की भैरवी, पुन्हा असं बोलू नकोस. पुढे ते म्हणतात, पंगत, हे फक्त तुझं स्वप्न नाहीये, तर आपल्या सगळ्या घराचं स्वप्न आहे. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की बाबा नाही, मी असला बिझनेस करू शकत नाहीये. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा अशोक मामा जोरजोरात तिला आवाज देऊ लागतात. आता हे सगळं अशोक मामांना पडलेलं एक स्वप्न असतं. तेव्हा ते विचार करू लागतात की काहीही झालं तरी भैरवीला हे कळता कामा नये. आता इकडे किशा भाऊ अनिशसाठी चहा घेऊन येतो आणि त्याला उठवत म्हणतो की अनिश बाबू उठ, मी तुझ्यासाठी गरमागरम इलायची टाकून चहा आणलाय, बघ तर सूर्य डोक्यावर आलाय. तेव्हा अनिश त्याला म्हणतो की मामा झोपू दे ना, सकाळी सकाळी का उठवतोय? असं म्हणून आता अनिश उठतो आणि त्याच्या अंगावरची ब्लँकेट बघून तो आश्चर्याने विचारू लागतो की हे माझ्याजवळ कसं आलं? तेव्हा किशा भाऊ त्याला म्हणू लागतो की तू असा थंडीत कुडकुडत झोपलेला बघून तुझ्या मामीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मामीचं काळजीच ते, काळजी तर वाटणारच ना, त्यामुळे तिने मला हे ब्लँकेट घेऊन पाठवलं. तेव्हा तू झोपेत असतानाच मी ते तुझ्या अंगावरती टाकलं. आता किशा भाऊ त्याला चहा घे म्हणू लागतो. त्यावर अनिश म्हणतो की त्या घरातलं मी पाणी सुद्धा पिणार नाहीये. त्यामुळे किशा भाऊ म्हणतो की तू पैसे दे, मी तुझ्यासाठी बाहेरून नाश्ता घेऊन येतो. त्यामुळे आता अनिश त्याला पैसे देतो आणि किशा भाऊ तिथून निघून जातो. इतक्यात अनिशचं लक्ष तिथे असलेल्या चिठ्ठीकडे जातं. आता अनिश ती चिठ्ठी घेऊन वाचू लागतो. तर त्या चिठ्ठीमध्ये त्या मुलीने लिहिलेलं असतं, हक्क गाजवण्यासाठी काही नातं किंवा ओळखच लागते असं नसतं. काळजी करायला नात्याची गरज नसते. तुम्हाला कधीही एकटं वाटलं तर मला आवाज द्या, हा माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता. आता अनिश विचार करू लागतो की कोण कुठली मुलगी माझी एवढी काळजी करतीये आणि माझ्या घरच्यांना माझी जरा सुद्धा काळजी नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.